कार्यक्रमामध्ये मी प्रणाली तुला काही क्षणासाठी थांबवते। भिवंडी निजामपूरचं आरक्षण आपल्यापर्यंत पोहोचतंय। आरक्षण सोडत जी निघालेली आहे ती आपल्यापर्यंत पोहोचते। बघा न्यूज 18 मराठीच्या टीव्ही स्क्रीनवर तुम्ही थेट या संदर्भातले अपडेट घेतायत, अचूक आणि ताजे अपडेट घेताय। एससी प्रवर्ग असं आरक्षण पडलेलं आहे भिवंडी निजामपूर। महापालिका हे भिवंडी निजामपूर कल्याण डोंबिवलीनंतर भिवंडी निजामपूरची आरक्षण सोडत निघालेली आहे। एससी प्रवर्ग असं आरक्षण पडलेलं आहे। सगळ्यात आधी न्यूज 18 मराठीवर तुम्ही आरक्षण सोडत बघता आहात। महापालिकांना अनुक्रमांक दिलेले आहेत आणि त्यानुसार एक एक महापालिका आपण पुढे जातोय। आधी आपण बघितलं कल्याण डोंबिवली जिथे होता अनुसूचित जमाती आणि आता भिवंडी निजामपूर जिथे आहे एससी प्रवर्ग। आता अधिक आपण बोलूया आमचे प्रतिनिधी अजित यांच्याशी। अजित, या घडीला महत्त्वाची बातमी कल्याण डोंबिवली आणि पाठोपाठ भिवंडी आरक्षण सोडत निघालेली आहे। कल्याण डोंबिवली विषयी काय सांगशील? अनुसूचित जमाती आणि आपण मराठीवर नावं सुद्धा घोषित केली आहेत की कोण आहेत ती दोन नावं, तू परत एकदा सांगशील? बनी रही The person you are speaking with. आमचे प्रतिनिधी अजित यांच्याशी आपण संपर्क पुन्हा साधूया। ते कल्याण डोंबिवली भिवंडी विषयी आपल्याला अधिक माहिती देतील। प्रणाली आपल्या सोबत आहेतच। प्रणाली, सगळ्यात आधी तू प्रेक्षकांशी बोलताना ती दोन नावं सांगितली आहेस कल्याण डोंबिवली संदर्भातली आणि आता भिवंडीचं पण आरक्षण आलेली आहे, काय सांगशील? कल्याण डोंबिवलीमधली जी दोन नावं आहेत त्याच्यामध्ये रमेश जाधव आणि हर्षला थविल अशी जी दोन नावं जी आहे ती महापौर पदांसाठी म्हणजे चर्चेत असलेली नावं आहेत। एससी आरक्षण निघालेलं आहे, माफ करा एसटी आरक्षण निघालेलं आहे, अनुसूचित जमाती असं आरक्षण निघालेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी आपण जर बघितलं तर हर्षला थविल आणि रमेश जाधव, कारण एसटी खुलं असं आरक्षण निघालंय त्यामुळे त्या जागेवर पुरुष सुद्धा महापौर म्हणून बसू शकतो किंवा स्त्रीला सुद्धा ही संधी दिली जाऊ शकते आणि त्यामुळे हर्षला थविल आणि रमेश जाधव अशी दोन नावं या ठिकाणी चर्चेमध्ये आहेत। आताच्या घडीला आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कल्याण डोंबिवलीची जी स्थिती आहे त्यानुसार त्या ठिकाणी शिवसेना पक्ष जो आहे तो सत्तेत येताना दिसतो आहे आणि त्यामुळे त्यांच्या पक्षातून निवडून आलेली ही दोन नावं आहे हर्षला थविल आणि रमेश जाधव। या दोघांची नावं एसटीच्या बाबतीमध्ये आपण अनुसूचित जमातीच्या बाबतीत ही दोन नावं पुढे घेतली जात आहेत आणि त्यामुळे आता ठाण्याचं सुद्धा निघालेलं। या घडीची महत्त्वाची बातमी प्रणाली, परत येतो तुझ्याकडे। ठाण्याची लॉटरी निघती आहे, आपण टीव्ही स्क्रीनवर बघताय न्यूज 18 मराठीच्या। एससी प्रवर्ग ठाण्यामध्ये आरक्षण सोडत निघालेली आहे। पुन्हा जाऊया प्रणालीकडे। प्रणाली, ठाण्यामधनं बातमी आली आहे। अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। ठाण्यामध्ये अनुसूचित जाती म्हणजे एससी समाजासाठीचं हे आरक्षण पडलेलं आहे महापौर पदासाठी आणि आता ठाण्याचा महापौर हा एससी समाजाचा असणार आहे। हा सुद्धा एससी खुला असा वर्ग आहे, त्यामुळे इथे सुद्धा महिला किंवा पुरुष अशा दोघांपैकी कुणालाही संधी दिली जाऊ शकते। ठाण्यामधून सुद्धा काही नावं पुढे येत आहेत। ठाण्यामध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी ठाण्यामधून सुद्धा अत्यंत ही महत्वाची बातमी आपल्याला म्हणता येईल की कल्याण डोंबिवलीमध्ये इतर काही जणांची नावं जी आहे ती सुद्धा पुढे येत आहेत। किरण भांगले हे कल्याण डोंबिवलीमध्ये एक नाव अजून पुढे येत आहे, ते आहे किरण भांगले आणि त्यामुळे हर्षला थविल, किरण भांगले ही दोन नावं या ठिकाणी पुढे येत आहेत। आणि ठाण्यामध्ये आत्ताची अपडेट सगळ्यात मोठी, अनुसूचित जाती हे आरक्षण आता ठाण्यामध्ये पडलेलं आपल्याला बघायला मिळतंय महापौर पदासाठी। नक्की प्रणाली, अशाच सोबत राहा। आपण परत एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगूया कल्याण डोंबिवलीमध्ये अनुसूचित जमातीचा आरक्षण पडलेलं आहे आणि तिथूनही दोन नावं समोर आलेली आहेत। आता आपण जालनामध्ये बघूया काय घडतंय। आपण केडीएमसी बघितलं, ठाणे बघितलं, आता जालन्यामध्ये एससी प्रवर्ग असं आरक्षण पडलेलं आहे। एससी प्रवर्ग जालन्यामध्ये अत्यंत महत्त्वाची बातमी। जालन्यामधून अनुसूचित जाती असं आरक्षण पडलेलं आहे म्हणजे एससी प्रवर्ग। ठाण्यामध्ये सुद्धा एससी प्रवर्ग आणि जालन्यामध्ये सुद्धा एससी प्रवर्ग, स्त्री पुरुष कोणीही असू शकतं महापौर। त्यामुळे आता तीन आपल्यापर्यंत महापालिका पोहोचलेली आहेत। पहिली केडीएमसी अनुसूचित जमाती, दुसरी ठाणे आणि जालना दोन्हीही एससी प्रवर्ग। आता बोलूया अजित मांढरे आपले प्रतिनिधी, त्यांच्याबरोबर। अजित, कल्याण डोंबिवली आणि ठाणे सोडत निघाली आहे, काय सांगशील? अजित, काही क्षण थांबवते। लातूरमध्ये सुद्धा एससी प्रवर्ग
तुम्ही न्यूज 18 मराठीच्या टीव्ही स्क्रीनवर सतत बघत राहा. तुम्हाला आरक्षण सोडत आम्ही दाखवतो आहोत.